की बारी रे रे जो नजर भार दे दिल भर रे जो नजर भार दे अजर अमर हो अजर अमर हो निशानी हो अभिनव ग्रुप से श्याम शेंडे आणि मयूरी शेंडे आणि रेनबो ग्रुप से सुनील जी आणि सचिन नहार यांचे मनापासून आभार मानतो की एवढे इतर ऑप्शन्स असताना त्यांनी आम्हाला तुमच्या समोर गायला संधी दिली आणि शास्त्रीय संगीतावर विश्वास ठेवला. आजच्या काळामध्ये असे खूप कमी बिल्डर असतात ज्यांना शास्त्रीय संगीताची आवड असते आणि मला फार मनापासून आनंद होतो की नहार साहेब आणि मी एकत्र एकेकाळी व्यायाम करत होतो. ते अजूनही तिकडे जातात. मी माझं सुटलं दुसरीकडे जातो अजून व्यायाम करायला आणि इतका सुंदर परिसर आहे. अतिशय प्रसन्न वातावरण आहे. त्यांनी मला इकडे बोलवलंय म्हणून हे सगळं बोलत नाहीये. मला खरंच मनापासून वाटतं म्हणून मी बोलतोय. आणि उल्लेख करण्यासारखी अजून एक गोष्ट आहे की सिनियर सिटीजन जे आहेत त्यांच्याकरता एक वेगळा प्रकल्प ते करतायत. याच्या शेजारीच 4 बिल्डिंगचा. ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे की आपल्याला आपल्या आधीच्या पिढीचं भान आहे आणि त्यांची आपण काळजी घेतो. तर मला मनापासून त्यांचं अभिनंदन करावंसं वाटतं की एवढं छान काम ते करतायत आणि मला जेव्हा जेव्हा तुम्ही बोलवाल तेव्हा मी आनंदाने येईन. तुमच्यासारखी गोड लोक जेव्हा ऐकायला असतात अजून काही कलाकाराला लागत नाही, हेच लागतं. धन्यवाद.
गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता 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 विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निधान विठ्ठल निधान विठ्ठल
धन्यवाद. कार्यक्रमाबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात श्रोत्यांपैकी 2 शब्द व्यक्त करण्यासाठी मी श्री मुकुंद सुरंगे यांना आमंत्रित करतो. नमस्कार. राहुलजी देशपांडे आणि उपस्थित बंधू भगिनींनो, सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. रेनबो हाऊसिंगनी जो हा उपक्रम केलेला आहे हा फारच कौतुकास्पद आहे. मी पेबल्समध्ये राहतो आणि रेनबो हाऊसिंगकडून आम्हाला जे काही सहकार्य मिळालं आहे ते खरोखरच वाखाणण्यासारखं आहे. क्लायंट आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणा किंवा क्लायंट आणि बिल्डर असे आमचे कधीच संबंध राहिलेले नाही आहेत. त्याच्यामुळे पेबल्स 2मध्ये जे आता लोक येत आहेत किंवा त्यांच्या इतर उपक्रमांमध्ये जे काही कस्टमर क्लायंट्स येतील त्यांना देखील त्यांच्याकडून असाच रिस्पॉन्स मिळेल अशी मी आशा करतो. आणि कार्यक्रमाबद्दल सांगायचं म्हटलं तर काही बोलण्यासारखंच नाही आहे. क्या जवाब है असं म्हणतात. धन्यवाद. धन्यवाद सुरंगे साहेब. शेवटी माझ्याकडे एक जबाबदारी आहे, ती म्हणजे सगळ्यांचे आभार मानण्याची. सर्वप्रथम मी राहुलजींचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो की आमच्या मगाशी ते म्हणालेत की आम्ही त्यांना इथं आमंत्रित केलं, त्यापेक्षा त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथे येण्यास